हाय सगळ्यांना नमस्कार आणि आपल्या आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं वेलकम. तर आज ना आम्ही फिरायला जाणार होतो. यांनी सुट्टी घेतली होती 2 दिवसांसाठी. म्हटलं असू द्या, गावावरून पण लवकर आलो आणि मुलं खूप बोर होतात घरात घरात, म्हणून ना आपण संध्याकाळच्या वेळी कुठेतरी फिरायला जाऊया आणि लेट नाईट परत घरी येऊया असा प्लॅन केला होता. पण सकाळी सकाळी पेट्रोल डिझेलची बातमी ऐकली आणि यांनी बाहेर जायचं फिरायला जायचं कॅन्सलच करून टाकलं. अंकलेश्वरमध्ये डिझेल तर भेटतच नाही. आमची गाडी तशी पेट्रोलवरची, पण पेट्रोल पण वन टाइम भेटतं आणि काहीतरी मार्क करतात गाडीच्या टायरला की या गाडीला पेट्रोल दिलेले, आता परत तुम्ही देऊ नका. पण चाललं असतं आमचं पेट्रोलचं, पण हे बोलले की नको, आता आपल्याला जेवढं गाडीत आहे तेवढं तरी राहू दे इमर्जन्सीसाठी, बाकी पेट्रोल भेटत नाहीये, कशाला उगाच विनाकारण. असं झालं आणि सकाळी सकाळी आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि इतका बोरिंग दिवस गेला ना, खूपच वाईट. आणि गरमी पण प्रचंड आहे, घरात घरात पण दम निघत नाहीये आणि गरमीमध्ये बाहेर पण कुठं जावं असं होते. आणि मुलं पण नाराज झाली, माझं पण मन थोडंसं नाराज झालं. असं कुठं जायचं वगैरे प्लॅनिंग करतो ना, आणि कधी नाही त्यांनी 2 दिवस सुट्टी घेतली होती म्हणे. हे बोलले आपण 1 दिवस फिरायला जाऊया, दुसऱ्या दिवशी मी आराम करून घेतो आणि अजून काही घरात आहे नाही ते सगळी कामावरून घेऊया, असं बस काय काय प्लॅनिंग केलं होतं आणि सगळंच आमचं फिसकटलं असं झालं. म्हणून मग आज अजिबात मूड म्हणजे नाहीये. आणि गरमी एवढी प्रचंड आहे की डोकं दुखायला लागले. मग त्यांना म्हटलं आता मी स्वयंपाक काय करणार नाही, माझी काही इच्छा नाही आणि माझा मूड पण नाही, म्हणून मग आता आम्ही जातोय बाहेर जेवायला. आणि आज अजिबात इच्छा नाही काही काम करायची. पण घरात एरवी मला सगळं अप टू डेट लागतं, पण आज काहीच करावं असं वाटत नाही, म्हणून घरात पण सगळा पसारा पडलाय. म्हटलं चला, पण मला व्लॉग बनवला की माझा मूड एकदम फ्रेश होता आणि छान वाटतं, म्हणून म्हटलं चला जाऊ दे, आता बाकीचा तर सगळा प्लॅन फिसकटलेला आहे, पण मग आता आपण व्लॉग तरी बनवू शकतो. आणि विचार केला होता नर्मदेच्या तिकडे जाणार होतो, नर्मदेच्या बाजूला ना खूप छान थंडगार हवा येते, तिकडे जाऊन मी व्लॉग पण बनवणार होती, मुलं पण खेळली असती आणि छान झालं असतं. पण सगळं फिसकटलं आमचं. असू द्या, जाऊ द्या, आता पाऊस पडल्यावर परत कधीतरी जाऊया चांगल्या वातावरणामध्ये, असं पण खूप गरमी आहे बाहेर. असं झालं तर चला, आता हे बसलेले आहेत पुढं, दीदी आमच्या बाहेर गेलेले आहेत त्यांच्या मैत्रिणींसोबत. दीदी पण घरी आलेले आहे, दीदीचीच वाट बघतोय. दीदी आले की लवकरच निघतोय बाहेर जेवायला आणि मुलं तर बिचारी वाट बघतच बसलेले आहेत. काय करणार ते पण बिचारी घरात घरात, नाही का. आता व्लॉग सुरू केलेला आहे, पण मग दीदी येईपर्यंत थोडीशी कामावरून घेते, नाही तर परत बाहेरून आल्यावर अजून कधी झोपेल असं वाटतं. आणि मग पटकन रेडी होऊन निघूयात. चला, आता यांचं म्हणणं काय बघूया. यांनी बसलेले तिथं निवांत हॉलमध्ये, त्यांचा कोणाला तरी कॉल चालू आहे, कॉलवर बोलतात. असू द्या, आता जाऊ द्या. आणि इकडं किचनमध्ये आता दिवा लावायची वेळ झालेली, बाहेर अंधार पडलेला आहे. आता देवाचा दिवा लावून घेते. बघा, आंबे भरपूर खातोय, तसं तर आंबे खातोय म्हणून थोडंसं बरं वाटते, पण जास्त आंबे खाऊन खाऊन पण वजन वाढायला लागलेले. आणि एकच आंबा राहिलाय शिल्लक. बघा, मुरांबा बनवला मी, त्याचा काही व्लॉग बनवला नाही, तर भरपूर असा मुरंबा बनवलाय. तर बघा, तिथं भरणी भरून ठेवलेली, अजून एक भरणी भरलेली, ती गावाकडे मम्मींना पाठवून द्यायची मला. आणि आता हा एक आंबा बाकी राहिलाय, त्याला कापून त्याचं बनवणार आहे लोणचं, कारण लोणचं तेवढा जास्त काही कोणी खात नाही म्हणून. बोल, बन गया खाना? हाँ, खाई ली तू? बाकी बराबर, तेरे घर पे खाने आऊंगी, इधर ही तेरे घर पे आने वाली हूँ आज, तेरे घर पे ही आऊंगी, आ रही हूँ मैं, बना के रखना. हाँ, आई मैं. आऊ, आई. हाँ, आई. केलता का दीदीला फोन? यायला लागली दीदी. चला मग आपण लवकरच जाऊया, झालाच टाइम. बाहेर जाऊया का जेवण करायला? कोणत्या पण जाऊ ना बाबा, कुठल्या तरी खायचं, खाण्याशी मतलब. बाहेर म्हणलं की खुश आहे ना, घरचं म्हणलं की जीवावर जीवावर येतं जेवायला, बाहेर म्हणलं की गटा 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 जातं, पटापट्टा जातं, आहे ना, पट्टापट्टा जातं. आपण ना एक हॉटेलमध्ये कामालाच लागू शिवांश. देवाला दिवा लावला की जरा बरं वाटतं, म्हणून देवाला दिवा लावून घेतला. आता सकाळची देवपूजा झाल्यावरही छान वाटतं, तसंच संध्याकाळचा दिवा लावला की अजून जास्त प्रसन्न वाटतं. म्हटलं चला बाहेर जायच्या आधी दिवा लावून घेऊया. तर माझ्या हुंडा ना असं पण गाडी काढायची लय कंटाळा येतो, आणि ते मनातल्या मनात म्हणत पण असते की बरं झालं पेट्रोल महाग झालं, एकदाच बंदच व्हावा म्हणजे विषयच नाही, सारखं सारखं कटकटच नको. म्हणून आता आम्ही चाललोय बाईक घेऊन कडकडनी निघून, आणि असं पण संध्याकाळी लय ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळं सोपं पडतं आपलं टू व्हीलरवर, आहे की नाही शिवांश? आता आपल्याला सायकल घ्यायची ना, आता इलेक्ट्रिक नाही बाबा, आपली अशीच घ्यायची साधी, एक मम्माला आणि एक पप्पाला घेरवाली घ्यायची. एक तुला आणि दीदीला आहे, आता आमच्या दोघाला 2 घेऊ.
गेअरवाली चांगली काय चालते. म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं. जुन्या गोष्टी परत परत पुढं पुढे येतात, त्याच्यामुळे जुनं कधीच मोडत नाही. आता नव्याने परत लोक सायकल बिकल घेऊन सुरुवात करतील आणि घ्यायलाच पाहिजे. पोल्युशन तेवढंच कमी होईल. जाऊ द्या, चला आता उशीर झालाय आणि पोटात कावळे पण ओरडायला लागलेले. कर स्टार्ट. नको. आता ही गाडी पार्क करून आतमध्ये येत आहेत. असंच असतं, रात्रीच्या वेळी पार्किंगचा खूप प्रॉब्लेम असतो आणि खरंच पेट्रोल जर खूप जास्त वाढलं ना तर ह्या गाड्या विकायच्या म्हटलं तरी कोणी घेणार नाही. याला इलेक्ट्रिक गाड्यांनाच खूप डिमांड येणार. आणि बघा इथं छान असं गुजराती थाळी आलेली आहे. म्हणजे जेवण छान असतं, खूपच भारी असतात भाज्या वगैरे. आणि स्पेशली इथलं मिरचीचं लोणचं जे असतं ना ते मला खूप आवडतं. वेगळंच असतं काहीतरी, खूप छान. आणि भाजी एक जी भाजी असते ना ती पण खूप भारी असते. ती असतेच इथं रोज आणि स्पेशली ती खाण्यासाठी मला इथं यावंसं वाटतं. असं साधं सिंपल जेवण करून घेतलं आम्ही. चला आता पटकन व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.